हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देणार. राष्ट्रवादीच्या आमदारांपुढे धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. दमानियांच्या आरोपांसंदर्भात अजित पवारांसोबत चर्चा झाल्याची ही माहिती. मसाजोग सरपंच देशमुखांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण. कृष्णा आंधळे ही 50 दिवसापासून फरारच. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आग्रही. पालकमंत्री वादात आता ठाण्यातूनही ठिणगीची शक्यता. मंत्री गणेश नाईक घेणार ठाण्यामध्ये जनता दरबार, तर आम्हीही पालघरमध्ये जनता दरबार घेऊ. शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचा इशारा. तर नाईकांच्या ठाण्यातल्या जनता दरबाराचं चंद्रशेखर बावनकुळेंकडून समर्थन. मंत्री जिल्ह्याचा नव्हे तर राज्याचा, कुणीही मंत्री कोणत्याही जिल्ह्यात दरबार घेऊ शकतो, बावनकुळेंचा दावा. प्रयागराज महाकुंभ मेळ्यामध्ये संगमावर मध्यरात्री 1:30च्या सुमारास चेंगराचेंगरीत 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती. अनेक जण जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. चेंगराचेंगरीनंतर मोदी आणि शहा योगींच्या संपर्कात. पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी पहाटेपासून तिसऱ्यांदा चर्चा. सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन. गर्दी नियंत्रणासाठी रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात. जीबीएस संदर्भात पाहणी करता 7 तज्ज्ञांचं केंद्रीय पथक पुण्यामध्ये दाखल. पथक पाहणी न करताच परतत असल्यानं गावकऱ्यांचा आक्रमक विरोध. ग्रामस्थांच्या रोषानंतर पथक विहिरीकडे. दर आठवड्याला गावागावात दौरे काढून जनतेच्या समस्या आणि अडीअडचणी जाणून घ्या. महसूल मंत्री बावनकुळेंचे आदेश. जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यात 1 दिवस तर तहसीलदारांनी 2 दिवस दौरा करण्याची ही सूचना. बेमुदत उपोषणाच्या 5व्या दिवशी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना मध्यरात्रीपासून सलाईन. भाजप आमदार सुरेश धस यांच्या विनंतीनंतर वैद्यकीय उपचारांना जरांगेंची अनुमती. खंडित झालेल्या महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही. नागपुरात अभाविप कार्यक्रमात स्पष्ट आश्वासन. आपलं नेतृत्वही कॉलेजातच बहरल्याची आठवण. भारतीय अंतराळ संशोधनाचा विक्रमी टप्पा. उपग्रह प्रक्षेपणाची इस्रोची 100वी मोहीम यशस्वी. जीएसएलव्ही F-15 द्वारे NVS उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड. भाविकांना संकोच वाटेल असे कपडे टाळण्याची मंदिर ट्रस्टची नियमावली. तर गजानन महाराजांच्या शेगावात मात्र कोणताही ड्रेस कोड नाही. भक्त नियम पाळतातच, समितीचं स्पष्टीकरण.